नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ज्या प्रकारे मी आधीच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं, की आपण एक लेक्चर सीरीज सुरू करतोय आणि त्यामध्ये आपण भरपूर टॉपिक्स सुरुवात करणार आहोत आणि आज आपलं हे पहिलं लेक्चर आहे, ज्यामध्ये आपण टॉपिक सुरू करतोय. तसं पाहिलं तर आपलं हे जे सीरीज जे आपण सुरू केली आहे इंडियन पॉलिटीची मराठीमधली, त्यामधलं हे सेकंड लेक्चर आहे, परंतु चॅप्टर हा फर्स्ट आहे. जर तुम्ही आधीचं लेक्चर पाहिलं नसेल, ज्यामध्ये आपण एक परिचय दिलेला आहे या विषयाचा, की या मध्ये कोणकोणते चॅप्टर्स असतील, कोणकोणत्या गोष्टी आपण या लेक्चर सीरीजमध्ये पाहणार आहोत. महत्त्वाच्या ज्या सगळ्या आपल्या एक्झामसाठी इम्पॉर्टंट असतात, ते मग एम-पी-एस-सी असेल, यू-पी-एस-सी असेल किंवा आपली कंबाईनची एक्झाम असेल, कोणतीही जी एक्झाम असेल. तर त्या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. तर हे आपलं पहिला आज आपण चॅप्टर सुरू करतोय, भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीची पार्श्वभूमी. तर हे ॲक्चुअली 2-3 एक लेक्चर्स ॲक्चुअली याचे होतील, 3 किंवा 4 लेक्चर्स होतील या एका चॅप्टरचे, कारण खूप मोठा हा चॅप्टर आहे. ते एकाच लेक्चरमध्ये कव्हर केल्यापेक्षा आपण त्याला डिव्हिजन करून व्यवस्थित त्याला काही व्हिडिओजमध्ये आपण याला डिस्ट्रिब्यूट करणार आहोत. त्यामुळे हे जे सगळे व्हिडिओज अपलोड होत जातील आणि तुम्ही मग कंटिन्युअसली जे आहेत आपण एका नी जाऊयात, व्यवस्थित सगळे कव्हर करून घेऊयात. जसं-जसे तर मग व्हिडिओ येत जातील, तसं-तसं तुमचे हे सगळे जे टॉपिक्स आहेत ते व्यवस्थित कव्हर होत जातील. तर आज आपण सुरुवातीला पहिला पार्ट पाहतोय या चॅप्टरचा, भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीची पार्श्वभूमी. तर या पूर्ण चॅप्टरमध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी पाहणार आहेत, तर पर्टिक्युलरली आपण 1773 पासून जे कायदे बनायला चालू केलेले आहे ब्रिटिशांनी भारतासाठी, तर 1773 पासून 1947 पर्यंत भारताच्या स्वातंत्र्यापर्यंतचा जो स्वातंत्र्याचा कायदा होता, 1947 चा कायदा, तोपर्यंत आपण या सगळ्या गोष्टी पाहणार आहेत, की कोणकोणते कायदे आलेत आणि त्या कायद्यामध्ये कोणकोणत्या महत्त्वाच्या ज्या तरतुदी कोणकोणत्या होत्या. जे आपल्या एक्झाममध्ये प्रश्न विचारले जातात, ते कोणती परीक्षा असो, त्याच्यामध्ये या तरतुदी विचारल्या जातात, की जसं की 1773 कायद्याच्या खालील कोणकोणत्या तरतुदी होत्या किंवा एक 1853 जो कायदा होता, त्याच्या अंडर कोणकोणत्या तरतुदी होत्या किंवा 1892 कायदा असेल, 1935 कायदा असेल, कोणकोणत्या तरतुदी होत्या, अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. त्यामुळे या ज्या तरतुदी आपण पाहणार आहेत 1773 कायद्यापासून, त्या तरतुदी तुम्हाला लक्षात ठेवणे आवश्यक आहे. त्यामध्ये मी तुम्हाला सांगेल, की कोणकोणत्या तरतुदी महत्त्वाच्या आहेत भरपूर आणि कोणकोणत्या तरतुदी आहेत ज्या तेवढ्या महत्त्वाच्या नाहीत, त्याही गोष्टी मी तुम्हाला सांगेल. तर ठीक आहे. तर आपण एक-एक सुरू करतोय आता 1773 कायद्यापासून. पहिला जो कायदा आपण पाहतोय तो आहे तर 1773 नियामक कायदा, ज्याला 1773 रेग्युलेटिंग ॲक्ट असं सुद्धा म्हटलं जाते. हा या कायद्याचा मेन जे ऑब्जेक्टिव्ह जे मेन पर्पज जे होतं, हेतू होता, तो होता की ईस्ट इंडियाचा जो कारभार आहे, कंपनीचा जो कारभार आहे, त्यावर त्यांना नियंत्रण ठेवायचं होतं ब्रिटिश संसदेला. ठीक आहे. त्याच्या आधी ईस्ट इंडिया कंपनी भारतात आलेली आहे, भरपूर आधीपासून आलेली आहे. त्यांनी राज्य करायला चालू केली होती आणि त्यांनी बेंगॉलमध्ये त्यांना आपला राज्यकारभार करायला चालू केला होता. त्यामध्ये करप्शन वगैरे भरपूर वाढलं होतं. त्यामुळे कंपनीची दिवाळखोरी सुद्धा चालू झाली होती आणि भ्रष्टाचार पण वाढलेला होता. मग त्यांच्यावर जो कंट्रोल ठेवायचा होता, त्यासाठी संसदेने हस्तक्षेप करायला चालू केली ईस्ट इंडिया कंपनीमध्ये 1773च्या नियामक कायद्याने. ठीक आहे. आणि हे ब्रिटिश सरकारने पहिले पाऊल जे पहिले पाऊल होतं, जे त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीला कंट्रोल करण्यासाठी उचललेलं होतं. तर या कायद्यातल्या तरतुदी कोणकोणत्या होत्या? ठीक आहे. महत्त्वाच्या काय तरतुद्या होत्या, की पहिल्यांदाच कंपनीच्या प्रशासकीय आणि राजकीय कार्यांना मान्यता देण्यात आली. तसं तर त्यांचं प्रशासकीय आणि राजकीय कार्य जे होते कंपनीचं चालू होतं. परंतु त्याला ब्रिटिश संसदेकडून मान्यता नव्हती किंवा ब्रिटिश सरकारकडून मान्यता नव्हती. तर आता त्यांना लीगली त्यांना प्रशासकीय आणि त्यांचे जे राजकीय कार्य जे होते कंपनीचं, याला पहिल्यांदा संसदेकडून जी आहे मान्यता देण्यात आली आणि केंद्रीय प्रशासनाचा पाया घालण्यात आला. केंद्रीय प्रशासनाचा पाया म्हणजे ॲक्चुअली सगळे पॉवर्स कुठे केंद्रित होत होते, हे आता संसदेकडे केंद्रित होणार होते. तर कंपनीचा जो गव्हर्नर होता, बेंगॉलचा गव्हर्नर जनरल त्याला बनवण्यात आले. कंपनीचा जो गव्हर्नर होता, बेंगॉलला ते राहायचा. मेन त्यांचं सेंटर बेंगॉलला होतं. तर त्याला गव्हर्नर जनरल बनवण्यात आले. लक्षात घ्या. तसं पाहिलं तर एकच गव्हर्नर होता का? भारतामध्ये बेंगॉलचा गव्हर्नर नाही. तर भारतामध्ये तसं पाहिलं तर मुंबईचा सुद्धा गव्हर्नर होता आणि मद्रासचा सुद्धा गव्हर्नर होता. परंतु मुंबई आणि मद्रासच्या गव्हर्नरला जे आहे गव्हर्नरच ठेवण्यात आले. त्यांना गव्हर्नर जनरल नाही बनवण्यात आले. फक्त जो बेंगॉलचा गव्हर्नर होता त्याला गव्हर्नर जनरल बनवण्यात आले. म्हणजे काय झालंय, की मुंबई आणि मद्रासचे जे गव्हर्नर होते ते बेंगॉलच्या गव्हर्नर जनरलला दुय्यम बनलेत. ठीक आहे. तर पहिला गव्हर्नर जनरल कोण बनलेला आहे मग? बेंगॉलचा वॉरेन हास्टिंग. लक्षात घ्या, बेंगॉलचा गव्हर्नर जनरल, भारताचा नाही पूर्ण, हा बेंगॉलचा गव्हर्नर जनरल आहे. तो कोण बनलाय पहिला? वॉरेन हास्टिंग हा पहिला गव्हर्नर जनरल बनला बंगालचा. याच्यावर भरपूर प्रश्न विचारले जातात, बराच वेळ विचारलेले आहेत. त्यामुळे हे लक्षात ठेवायचे. तर गव्हर्नर जनरल जो आता जे ऑफिस ते बनवलं होतं, जे
तर त्या ऑफिसमध्ये काम करणारे लोक कोणकोणते होते, तर 4 मेन सदस्य असायचे. लक्षात ठेवा ही संख्या, की 4 सदस्य असायचे. त्याच्यासाठी ते कार्यकारी मंडळ बनवण्यात आले गव्हर्नर जनरलचं. गव्हर्नर जनरल आणि 4 सदस्य असे टोटल 5 मेंबर त्या कार्यकारी मंडळामध्ये होते आणि गव्हर्नर जनरल अध्यक्ष असायचा त्याचा. परंतु निर्णय त्या ठिकाणी कसे व्हायचे, लक्षात ठेवायचे, बहुमताने निर्णय व्हायचे. ठीक आहे, बहुमत घेतलं जायचं आणि मग त्यावेळेस जे बहुमतामध्ये जे काही वोटिंग असेल त्याच्यानुसार मग निर्णय व्हायचा. समान मते पडल्यास काय व्हायचं मग? गव्हर्नर जनरल जो होता तो टाय केला जायचा. कारण 4 सदस्य होते, होऊ शकत होतं की 2 किंवा 2-2 असे वोट पडले असतील. मग अशा वेळेस जो फायनल निर्णय असायचा टाय झाल्यानंतर, तो कोण घ्यायचा तो फायनल निर्णय? तो गव्हर्नर जनरल घ्यायचा. अदरवाईज बाकीच्या केसेसमध्ये काय व्हायचं की जो गव्हर्नर जनरल असायचा तो निर्णय घेत नव्हता. जे काही मेजॉरिटीने जो काही निर्णय घेतला जाईल तो मान्य करायचा. याच 1773च्या कायद्याने काय करण्यात आलं? पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. लक्षात असू द्या, सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आलेली आहे. यामध्ये एक जो होता तो मुख्य न्यायाधीश होता आणि 3 न्यायाधीश असायचे. तर टोटल किती होते? 4. एक मुख्य न्यायाधीश आणि 3 न्यायाधीश. हे नावं तुम्हाला लक्षात ठेवण्याची गरज नाही, परंतु तुमच्या माहितीसाठी इथे दिलेलं आहे, की मुख्य न्यायाधीश जे होते ते होते एलिझा एम. बाकी न्यायाधीश होते जॉन हाईड, स्टेफन केसर, ली माइस्ट अँड रॉबर्ट चॉम्बर्स. हे तुम्हाला लक्षात ठेवण्याची गरज नाहीये. हे नावं आजपर्यंत कधीही विचारलेले नाहीत. फक्त तुम्हाला इथे लक्षात ठेवायचे आहे, की एक मुख्य न्यायाधीश आणि 3 न्यायाधीश होते आणि एक मुख्य न्यायाधीश होते. येस. आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध अपील जे व्हायची ते कुठे व्हायची? इंग्लंडमध्ये व्हायची, किंग इन कौन्सिलमध्ये. म्हणजे सरळ जर तुम्हाला अपील करायची असेल तर सरळ इंग्लंडमधले किंग इन कौन्सिलमध्ये. न्यायालयाचे अधिकार क्षेत्र कोणकोणते होते? फौजदारी अधिकार क्षेत्र होते, दिवाणी अधिकार क्षेत्र होते, धर्मविषयक अधिकार क्षेत्र होते. म्हणजे क्रिमिनल मॅटर्स असतील, सिव्हिल मॅटर्स असतील, पैशाचे रिलेटेड, धर्माचे रिलेटेड मॅटर असतील, त्याच्यावर निर्णय देण्याचा अधिकार हा इथे सर्वोच्च न्यायालयाचा होता. हे सर्वोच्च न्यायालय कुठे बसलेलं होतं? लक्षात ठेवा, कलकत्तामध्ये. दिल्लीमधलं नाही. कारण त्यावेळेस गव्हर्नमेंट कुठे चालत होतं? सगळं कलकत्त्यावरून चालत होतं. गव्हर्नर जनरल कुठला होता? बेंगॉलचा होता. त्यामुळे हे न्यायालय सुद्धा तिथेच होतं. या कायद्याने अजून काय करण्यात आलं? 1773च्या कायद्याने कंपनीचे कर्मचाऱ्यांचे जे खाजगी व्यापार होते आणि जे स्थानिकांकडून जे भेटवस्तू घ्यायचे किंवा लाच घ्यायचे यावर टोटल बंदी घालण्यात आली. त्यामुळे खाजगी व्यापार सुद्धा करू शकणार नाहीत. लाच तर घेताच येणार नाही आणि भेटवस्तू सुद्धा घेता येणार नाही. कारण करप्शन खूप वाढलं होतं, ज्याच्यामुळे कंपनी दिवाळखोरीवर गेली होती. मग कंपनी दिवाळखोरीवर जाऊ नये म्हणून हे लाच, भेटवस्तू आणि खाजगी व्यापारावर कंट्रोल ठेवण्यात आला. अजून एक महत्त्वाची गोष्ट करण्यात आली, ज्याच्यामुळेच मी तुम्हाला सांगितलं, की केंद्रीयकरण करण्यात आलं या कायद्याने. तर काय ती गोष्ट महत्त्वाची करण्यात आली? तर कंपनीचा व्यापार बघणाऱ्या संचालक मंडळाने भारतातील नागरी, महसूल आणि सैनिकी कामकाजावर अहवाल देणे आवश्यक होते. तर कंपनीचं जे संचालक मंडळ होतं मेन, तर त्याला कोर्ट ऑफ डायरेक्टर्स असं इंग्लिशमध्ये म्हटलं जायचं. या संचालक मंडळाला आता जे काही त्यांचे नागरी व्यापार असतील, महसूल व्यापार असतील, सैनिकी रिलेटेड व्यापार असतील, त्याचा एक अहवाल बनवायचा, वार्षिक अहवाल, आणि तो अहवाल संसदेला द्यायचा. त्याच्या आधी अशी कोणतीही तरतूद नव्हती. त्याच्यामुळे आता मेन पॉवर कुठे गेले? संसदेकडे. केंद्रीयकरण झालंय. ठीक आहे. त्यामुळे ब्रिटिश सरकारने हे अतिशय कठोर पावले उचलले होती कंपनीवर नियंत्रण करण्यासाठी. हा झाला आपला 1773चा कायदा, या तरतुदी. त्यानंतर आहे पिट्स इंडिया ऍक्ट 1784चा. ठीक आहे. तर काय या कायद्यामध्ये होतं महत्वाचं? या कायद्यामध्ये पिट्स इंडिया ऍक्टमध्ये, ठीक आहे, पिट्स इंडिया ऍक्ट का म्हटलं जायचं? हे जे पिट्स होते हे त्यावेळेसचे पंतप्रधान होते. त्या पंतप्रधानाचं नाव होतं विल्यम पिट. तर त्यांच्या नावावरून हे करण्यात आलं पिट्स इंडिया ऍक्ट 1784. तर याच्यामध्ये काय करण्यात आलं महत्वाचं लक्षात असू द्या? राजकीय आणि वाणिज्य विषयात कामामध्ये भेद करण्यात आला कंपनीच्या. हा प्रश्न विचारला जातो, की कंपनीच्या राजकीय आणि वाणिज्य विषयक कामांमध्ये कोणत्या कायद्याने भेद करण्यात आला? लक्षात असू द्या, तो पिट्स इंडिया ऍक्ट 1784च्या कायद्याने हा भेद करण्यात आलेला आहे. तर एक नवीन संस्था कंपनीमध्ये उभारण्यात आली. त्याला आपण बोर्ड ऑफ कंट्रोल असं म्हटलं जाते किंवा त्याला नियामक मंडळ आपण असं म्हणूया. तर आता कंपनीमध्ये कोणकोणते मंडळ आले? एक आलं बोर्ड ऑफ कंट्रोल, जे नियामक मंडळ आहे. दुसरं आहे संचालक मंडळ, ज्याला कोर्ट ऑफ डायरेक्टर्स असं म्हटलं जाते. तर नियामक मंडळ आणि संचालक मंडळ. संचालक मंडळ आधी सुद्धा होतं. आता काय आलं? नियामक मंडळ आलं नवीन. तर याच्यामध्ये त्यांनी काय केलं, की याच्यामध्ये जे की राजकीय व्यापार होते, राजकीय व्यापार कोणाला दिले? नियामक मंडळाला. लक्षात असू द्या, ही माहिती एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहे. जे नियामक मंडळ होतं त्याला राजकीय कारभार देण्यात आला आणि जे संचालक मंडळ होतं त्याला वाणिज्याचा कारभार देण्यात आला. कंपनीचा जो कारभार, व्यापारी कारभार होता, त्याचे अधिकार कोणाला देण्यात आले? संचालक मंडळाला. मुंबई आणि मद्रास हे जे गव्हर्नर्स होते ते गव्हर्नर जनरलच्या
कंप्लीट अंडर आले. ऍक्च्युली काय झालं होतं की 1773चा जो कायदा होता त्याच्यामध्ये क्लिअर कट असं मेन्शन केलेलं नव्हतं, लिहिलेलं नव्हतं की जे मुंबई आणि मद्रासचे जे गव्हर्नर आहेत ते बेंगॉलच्या गव्हर्नर जनरलच्या अंडर काम करतील. तर त्याच्यामुळे भरपूर काही प्रॉब्लेम्स यायचे. तर याच्यामध्ये 1784च्या ऍक्टमध्ये ते क्लिअर कट लिहिण्यात आलं की मुंबई आणि मद्रासचे जे गव्हर्नर असतील ते बेंगॉलच्या गव्हर्नर जनरलच्या नियंत्रणाखाली असतील. या कायद्याने अजून काय केलं तर ब्रिटिशांच्या ताब्यात असलेले जे लष्करी, नागरी आणि महसूल विषयक कामकाज होते त्याचे अधिकार सुद्धा कोणाला देण्यात आले? बोर्ड ऑफ कंट्रोलला, म्हणजे नियामक मंडळाला. त्यामुळे संचालक मंडळाकडे मेन काम काय राहिलं? वाणिज्य, कारभार, व्यापार सांभाळण्याचं. आणि बाकीचे जे जवळपास सर्व महत्वाचे जे सगळे अधिकार होते ते कोणाला गेले? ते सगळे नियामक मंडळाला गेले, बोर्ड ऑफ कंट्रोलला गेले. त्यानंतर भारतातील जे कंपनीचं जे क्षेत्र होतं त्याला ब्रिटिशांच्या ताब्यातील क्षेत्र संबोधणे आणि कंपनीच्या भारतातील व्यवहार नियंत्रण प्रस्थापित होण्यासाठी हे प्रामुख्याने हा कायदा करण्यात आला. आता याच्यामध्ये महत्वाची गोष्ट लक्षात असू द्या, की कंपनीच्या अंडर जो एरिया होता, जो काही त्यांनी जिंकलेला होता युद्ध वगैरे करून, ते आता कंपनीचं क्षेत्र म्हणून ओळखलं जाणार नव्हतं. ते आता ब्रिटिशांच्या ताब्यातील क्षेत्र म्हणून ओळखलं जाणार होतं. त्यामुळे जो कंपनीचा जो अल्टिमेट कंट्रोल होता आधी, ज्या त्यांनी जे जिंकलेल्या क्षेत्रावर, त्यांच्या ताब्यातल्या क्षेत्रावर, तो आता कंट्रोल कोणाकडे गेला? सगळा ब्रिटिश गव्हर्नमेंटकडे गेला. आणि कंपनी फक्त एक प्रकारे एजंट म्हणून, तो जो त्यांनी जो क्षेत्र आहे त्या क्षेत्रावर राज्य करण्याचा एक एजंट म्हणून कंपनी आता फक्त राहिली होती. त्यानंतर जो महत्वाचा कायदा येतो तो येतो 1813चा कायदा. 1813चा चार्टर ऍक्ट त्याला म्हटलं जाते. तर यामध्ये काय आहे की कंपनीचं जे मक्तेदारी आहे ती कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. कारण काय असायचं की इंग्लंडमध्ये बरेचसे ज्या मोठ्या मोठ्या कंपनी होत्या त्यांना असं वाटायचं की फक्त ईस्ट इंडिया कंपनीलाच का सगळा अधिकार द्यावा भारतामध्ये व्यापार करण्याचा आणि प्रॉफिट कमवण्याचा. तर त्यांनी सरकारवर दडपण टाकायला चालू केली होती, प्रेशर टाकायला चालू केली होती की आम्हाला सुद्धा भारतामध्ये जाऊ द्या, काम करू द्या. त्यामुळे मग काय करण्यात आलं की ती जी मक्तेदारी जी होती, जी मोनोपोली जी होती ईस्ट इंडिया कंपनीची भारतामध्ये व्यापार करण्याची, ती 1813च्या कायद्याने काढून टाकण्यात आली. मग आता ईस्ट इंडिया कंपनीकडे फक्त 2च गोष्टींची मक्तेदारी देण्यात आली. एक जो चीन सोबतचा जो व्यापार करायचे, ते मेन व्यापार कशाचा असायचा? त्यांचा ड्रग्सचा व्यापार असायचा, अफूचा व्यापार असायचा. जो चीन सोबत त्यांचा जो व्यापार होता त्याची मक्तेदारी त्यांनी कंपनीकडेच ठेवली आणि चहाचा जो व्यापार होता त्या व्यापाराची मक्तेदारी सुद्धा कंपनीकडे राहिली. बाकी जी मक्तेदारी होती ती सगळी काढून टाकण्यात आली आणि बाकीच्या ज्या ब्रिटिशच्या कंपन्या होत्या त्यांना सुद्धा आता परमिशन देण्यात आली की तुम्ही भारतात जा आणि व्यापार करा. त्यानंतर शिक्षणावर 1,00,000 रुपये खर्च करण्याची तरतूद याच्यावर करण्यात आली. हे 1,00,000 रुपये प्रामुख्याने कोणत्या गोष्टीसाठी वापरल्या जाणार होते? साहित्याचे पुनर्जीवन, भारतीय साहित्याचे पुनर्जीवन आणि विज्ञानाच्या संवर्धनासाठी ब्रिटिश सरकार 1,00,000 रुपये वार्षिक खर्च करेल याची तरतूद 1813 मध्ये करण्यात आली. त्यामुळे ज्यावेळेस आपण शिक्षणाबद्दलच्या मोहीम पाहतो, ब्रिटिश सरकारने भारतामध्ये शिक्षणाशी रिलेटेड कोणकोणत्या गोष्टी केल्या, तर ही एक जे महत्वाची गोष्ट, ती पहिली महत्वाची गोष्ट केली होती ती 1,00,000 रुपये राखीव ठेवणे भारताच्या साहित्यांचे पुनर्जीवन आणि विज्ञानाच्या संवर्धनासाठी. त्यानंतर या कायद्याने कंपनीची सनद पुढच्या 20 वर्षासाठी वाढवण्यात आली. पहा या ठिकाणी काय करण्यात आलं, की आता कंपनीला सनद दिलेली आहे की 20 वर्ष. म्हणजे आता कंपनीचं असं नाहीये की कंपनी अल्टिमेटली कितीही वर्ष काम करू शकते भारतामध्ये. नाही. जोपर्यंत संसदेला वाटेल तोचपर्यंत कंपनी आता भारतामध्ये राहू शकते. तर या ठिकाणी किती दिलेलं आहे की 20 वर्षासाठी जे आहे ती कंपनी भारतामध्ये काम करेल. त्यानंतर मिशनरींना भारतात धर्मप्रसाराची परवानगी देण्यात आली. आता या ठिकाणी ही एक महत्वाची गोष्ट करण्यात आली, ज्याच्यामुळे खूप समोर आदिवासी लोकांचे उठाव वगैरे भरपूर चालू झाले. कारण हे धर्मप्रसार करण्यामध्ये हे मिशनरी त्यांच्या एरियाजमध्ये जायचे आणि हस्तक्षेप करायचे. तर ही जी धर्मप्रसाराची जी परवानगी आहे मिशनरींना, ते 1813च्या कायद्याने देण्यात आलेली आहे. त्यानंतरचा जो महत्वाचा कायदा येतो तो येतो 1833चा कायदा. पहा या ठिकाणी सांगितलेलं होतं की 20 वर्षांची आम्ही तुम्हाला सनद देतोय. मग 1813 नंतरचा समोरचा कायदा बरोबर 20 वर्षांनी आला, 1833चा कायदा आला. तर या ठिकाणी मग काय करण्यात आले, की केंद्रीयकरणाची खूप जास्त सुरुवात झाली. ॲक्चुअली केंद्रीयकरणाची सुरुवात खूप आधीच चालू झाली होती 1773च्या कायद्यापासून. परंतु हा खूप महत्त्वाचा टप्पा होता, ज्याला आपण शेवटचा टप्पा सुद्धा म्हणू शकतो, की खूप जास्त त्या ठिकाणी केंद्रीयकरण करण्यात आलं. या ठिकाणी काय करण्यात आलं, की जो बेंगॉलचा जो गव्हर्नर जनरल होता, हा जो गव्हर्नर जनरल केव्हा बनवला गेला होता? 1773च्या कायद्याने. या गव्हर्नर जनरलला आता भारताचा गव्हर्नर जनरल बनवण्यात आला. पहा, पहिले तो फक्त बेंगॉलचा गव्हर्नर जनरल होता. आता तो भारताचा गव्हर्नर जनरल बनलेला आहे. त्यामुळे आता आपल्याकडे भारत सरकार आहे. पहिले भारत सरकार होतं का आतापर्यंत? नाही, भारत सरकारच नव्हतं. बेंगॉलचा गव्हर्नर जनरल होता, मद्रासचा गव्हर्नर होता,
ठीक आहे. मुंबईचा गव्हर्नर होता, बॉम्बे प्रोव्हिन्स जे आपण म्हणतो, त्याचा गव्हर्नर होता. परंतु भारत सरकार म्हणून नव्हतं. तर आता जे आहे भारत सरकार म्हणून स्थापन करण्यात आलं, कारण आता भारताचा गव्हर्नर जनरल बनवण्यात आला बेंगॉलच्या गव्हर्नर जनरलला. तर कोण होता हा भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? लक्षात ठेवायचं, लॉर्ड विल्यम बेंटिक. हे नाव लक्षात असू द्या. लॉर्ड विल्यम बेंटिक हा बेंगॉलचा शेवटचा गव्हर्नर जनरल आणि भारताचा पहिला गव्हर्नर जनरल होता. कारण बेंगॉलच्याच गव्हर्नर जनरलला भारताचा गव्हर्नर जनरल बनवला होता. या गव्हर्नर जनरलला सर्व नागरी आणि सैनिकी अधिकार देण्यात आले, लक्षात असू द्या. त्यामुळे सगळं केंद्रीयकरण करण्यात आलेलं आहे. म्हणून हे म्हटलेलं आहे की खूप जास्त केंद्रीयकरण झालेलं आहे या कायद्यामध्ये. कारण त्या गव्हर्नर जनरलला सर्व नागरी आणि सैनिकी अधिकार यामध्ये देण्यात आले. या कायद्याने मुंबई मद्रासच्या गव्हर्नरचे कायदे करण्याचे अधिकार काढून घेण्यात आले. महत्वाचं आहे. त्यांचे जे अधिकार आहे मुंबई आणि मद्रासच्या गव्हर्नरचे यांचे कायदे करण्याचे जे अधिकार आहेत ते अधिकार काढून घेण्यात आले. मग हे सगळे अधिकार आता कोणाला देण्यात आले? फक्त फक्त आणि फक्त केवळ भारताच्या गव्हर्नरला कायदे करण्याचा अधिकार देण्यात आला. त्या कायद्याचे पहिले कायदे बनवले जात होते त्याला रेग्युलेशन्स म्हटलं जात होतं, नियम म्हटलं जात होतं. आता जे कायदे जे गव्हर्नर जनरल बनवेल त्याला ऍक्ट असं म्हटल्या जाईल. लक्षात घ्या, हे दिल्लीमध्ये नाही होत आहे, हे सगळं कोलकात्यामध्ये होत आहे. ठीक आहे. हे कारण त्यावेळेस सगळी जे सरकार चालायची, भारत सरकार, भारताचा गव्हर्नर, हे सगळे कुठे राहायचे? हे सगळे तिथे कोलकात्यामध्ये राहायचे. त्यामुळे आता या कायद्याने काय करण्यात आलेलं आहे की आपण पाहिलेलं आहे की जे महत्वाचे जे केंद्रीयकरण जे आहे ते खूप जास्त केंद्रीयकरण या कायद्याने करण्यात आलं. आता 1813च्या कायद्यामध्ये आपण पाहिलं होतं की कंपनीकडून जे मक्तेदारी होती ते काढून घेण्यात आली होती आणि व्यापार करण्याची, आणि फक्त चीनची आणि चीनसोबत व्यापार करण्याची आणि त्यानंतर चहाचा व्यापार करण्याची मक्तेदारी त्यांच्याकडे होती, कंपनीकडे. आता या कायद्याने काय करण्यात आलं, ईस्ट इंडिया कंपनीकडून टोटल व्यापारी अधिकार काढून टाकण्यात आले. म्हणजे जो चहाचा व्यापार किंवा चीन सोबतचा जो व्यापार होता त्याची जी मक्तेदारी ईस्ट इंडिया कंपनीकडे होती ती सुद्धा मक्तेदारी काढून टाकण्यात आली. ईस्ट इंडिया कंपनी आता फक्त आणि फक्त प्रशासकीय संस्था राहिली. कंप्लीट त्यांचा जो व्यापार करण्याचा अधिकार जो होता तो ईस्ट इंडिया कंपनीचा संपुष्टात आला. कोणत्या कायद्याने आला? लक्षात ठेवायचं, 1833च्या कायद्याने. आणि ईस्ट इंडिया कंपनी फक्त आणि फक्त आता प्रशासकीय संस्था राहिली. ठीक आहे. आणि या पुढे यामध्ये अजून काय देण्यात आलं की भारतातील कंपनीचे क्षेत्र हे राजाचे, त्यांच्या वारसदाराचे व त्यांच्या उत्तराधिकारी जे असतील त्यांचे विश्वस्त या नात्याने कंपनी धारण करत आहे अशी तरतूद करण्यात आली. म्हणजे आता सगळे कोणाकडे, सगळी प्रॉपर्टी, सगळे अधिकार, सगळे कोणाचं आहे? हे सगळं क्षेत्र हे सगळं आता राजाचं आहे. कोणाचं? इंग्लंडच्या राजाचं. ठीक आहे. अजून एक यामध्ये 1833च्या कायद्यामध्ये काय करण्यात आलं की नागरी सेवेच्या निवडीसाठी स्पर्धात्मक परीक्षा घेतली जावी याचा प्रयत्न करण्यात आला. म्हणजे त्यांनी अशी तरतूद केली, परंतु ती तरतूद काही पास झाली नाही. कारण त्यावेळेचं जे संचालक मंडळ होतं, संचालक मंडळाने विरोध केला की अशी कसलीही काही स्पर्धात्मक परीक्षा घेण्याची गरज नाही. कारण त्यांना वाटत होतं की भारतीयांची बंदी असावी कंपनीमध्ये काम करण्यासाठी, ब्रिटिश सरकारमध्ये काम करण्यासाठी. त्यांच्यावर ते विश्वास ठेवत नव्हते. म्हणून मग त्यांनी काय करण्यात आलं की जे बंदी घालण्यात आली, संचालक मंडळाने विरोध केला आणि कंप्लीट बंदी घालण्यात आली भारतीयांच्या कामावर. की जे भारतीयांच्या कामावर म्हणजे ब्रिटिशमध्ये काम करायचे ते स्पर्धात्मक परीक्षा वगैरे घेऊन वगैरे त्याच्यावर बंदी घालण्यात आली. त्यामुळे स्पर्धात्मक परीक्षा त्यावेळेस घेतल्या गेली नाही. ठीक आहे. परंतु पहिल्यांदा सुचवलं कोणी? 1833च्या कायद्याने. त्यानंतरचा जो महत्वाचा कायदा येतो तो येतो 1853चा चार्टर ऍक्ट. अतिशय महत्वाचा कायदा आहे हा, कारण या कायद्यामध्ये सर्वात आधी कायदेविषयक कार्य आणि कार्यकारी कार्य यामध्ये भेद करण्यात आला. हा प्रश्न एक्झाम मध्ये विचारला जातो की कोणता कायदा होता ज्या कायद्यानुसार कायदेविषयक कार्य आणि कार्यकारी कार्य यामध्ये भेद केला गेला? लक्षात ठेवायचा, 1853चा तो चार्टर ऍक्ट होता. या कायद्यामध्ये काय करण्यात आलं? 6 नवीन सदस्यांचा काउन्सिलमध्ये समावेश करण्यात आला. कोणचं काउन्सिल होतं हे? लेजिस्लेटिव्ह काउन्सिलर म्हणून यांना, लेजिस्लेटिव्ह काउन्सिल त्याला म्हटलं जायचं, किंवा विधिमंडळ एक प्रकारे त्याला म्हणू आपण, विधिमंडळ कायदे करण्यासाठी. तर 6 नवीन सदस्य कोणते काम करायचे? फक्त कायदे बनवण्याचे काम करायचे. याच्या आधी जे कायदे कार्यकारी मंडळ होतं तेच कायदे बनवायचं आणि तेच कायद्याची अंमलबजावणी करायचं. आता त्यांनी फरक केला. कायदे बनवण्यासाठी 6 नवीन लोक आणले आणि कार्यकारी मंडळ जे होतं गव्हर्नर जनरलचं, त्याचं काम होतं फक्त अंमलबजावणी करणं. ठीक आहे. त्यामुळे हे स्वतंत्र एक लेजिस्लेटिव्ह काउन्सिल स्थापन करण्यात आलं ज्याचं काम होतं कायदे बनवणे. ते भारतीयचं विधिमंडळ होतं, पहिलं विधिमंडळ होतं.
त्यानंतर अजून महत्त्वाची गोष्ट या कायद्याने काय करण्यात आली, की एक खुली स्पर्धा घ्यावी, स्पर्धात्मक परीक्षा घ्यावी, अशी तरतूद या कायद्याने केली. पहा आधीचाही कायदा आपण पाहिला 1833 चा कायदा, ज्याच्यामध्ये अशी तरतूद करण्यात आली होती. परंतु त्यावेळेस विरोध केला गेला म्हणून ते तरतूदची अंमलबजावणी झाली नाही. म्हणून पुन्हा 1853च्या कायद्याने पुन्हा तरतूद केली, की नाही आता स्पर्धात्मक परीक्षा घ्यायलाच पाहिजे आणि याची अंमलबजावणी करण्यात आली. त्यामुळे भारतामध्ये स्पर्धात्मक परीक्षा घेण्याची सुरुवात कोणत्या कायद्याने करण्यात आली? लक्षात घ्यायचा 1853चा कायदा होता. त्याच्यासाठी एक कमिटी नेमण्यात आली 1854 मध्ये. त्याला मॅकोले समिती असं म्हटलं. लक्षात ठेवायचं, नाव लक्षात ठेवायचं. ठीक आहे. मॅकोले समिती. मॅकोले त्याचा अध्यक्ष होता. त्याच्या नावावरून हे समिती आली 1854 मध्ये, ज्याला मॅकोले समिती असं म्हटलं जातं. ठीक. त्यानंतर ब्रिटिश राज्याचे विश्वस्त म्हणून भारतीय क्षेत्र जे आहे ते कंपनीकडे ठेवण्यात अनुमती देण्यात आली. त्यामुळे एक प्रकारे ते आता काय आले, विश्वस्त म्हणजे एक प्रकारे एजंट झाले ते. कंपनी जे आहेत जे आणि त्यांना अनुमती देण्यात आली की क्षेत्र त्यांच्याकडे ते ठेवू शकतात, परंतु किती वेळ ठेवू शकतात हे सांगितलं नाही. त्यामुळे संसदेला वाटेल तेव्हा कंपनीची राजवट संपुष्टात आणता येईल असे स्पष्ट करण्यात आले. पहा याच्या आधीचे जे कायदे होते 1813चा कायदा, त्याच्यामध्ये 20 वर्षासाठी सांगण्यात आलं की कंपनीला आम्ही देत आहोत अधिकार. 1833च्या कायद्यामध्ये सुद्धा सांगितलं की 20 वर्षासाठी देत आहोत. 1853च्या कायद्यामध्ये काहीही सांगितलं नाही, किती वर्षासाठी देत आहोत ते सांगितलंच नाही. त्यामुळे कधीही कायदा पास करून संसद कंपनीची राजवट भारतातून संपुष्टात आणू शकते, हे कोणत्या कायद्याने सांगितलं? तर 1853च्या कायद्याने सांगितलं. त्यानंतर ते जे विधिमंडळ स्थापन केलं होतं, आपण पाहिलं होतं 6 लोकांचं विधिमंडळ स्थापन केलं होतं. त्यामध्ये पहिल्यांदाच भारतीयांना प्रतिनिधित्व देण्यात आलं. तर भारतीयांना सरकारमध्ये पहिल्यांदाच प्रतिनिधित्व सुद्धा याच कायद्याने मिळालेलं आहे. ते विधिमंडळामध्ये देण्यात आले. ते जे नवीन 6 सदस्य जे होते, ज्यांना कायदे बनवण्याची परमिशन दिल्या गेली होती, त्या 6 सदस्यांपैकी 4 सदस्य मुंबई, मद्रास, बेंगल आणि आग्रा या 4 स्थानिक सरकार नियुक्त करतील, अशी यामध्ये तरतूद करण्यात आली होती. ठीक आहे. तर 4 भारतीयांना जे कायदे बनवण्यामध्ये जे आहे प्रतिनिधित्व यामध्ये देण्यात आलं. त्यानंतर आपल्याला माहित आहे मग स्वातंत्र्य युद्ध झालं 1857चं. ठीक आहे ना. त्यानंतर हे सगळा एरिया या ठिकाणी मॅप दिलेला पहा, ज्या ठिकाणी हे जे तुम्हाला इथे पिंकमध्ये दिसत आहे, थोडं डार्क पिंक, यामध्ये तुम्हाला दिसत असेल की कोणकोणते असे महत्त्वाचे ठिकाण होते ज्या ठिकाणी 1857चा उठाव झाला. आता या उठावामुळे काय झालं की आता ब्रिटिशांना लक्षात आलं की काहीतरी कंपनीच्या कामामध्ये गडबड आहे, त्याच्यामुळेच हा उठाव झालेला आहे आणि याला कंट्रोल करण्यासाठी मग त्यांनी नवीन कायदा बनवला. तो होता 1858चा कायदा. त्याच्यामध्ये बरेच काही चेंजेस करण्यात आले. आता 1858चा कायदा काय होता आणि त्याच्या समोर कोणकोणते कायदे बनवलेले आहेत ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहून घेऊयात. धन्यवाद.